बिग बॉस मराठीचं 5वं सीझन चालू आहे। या 5व्या सीझनमध्ये 16 कलाकारांनी सहभाग घेतला होता। आता या 16 कलाकारांपैकी फक्त 10 कलाकारच या बिग बॉसच्या घरामध्ये उरलेले आहेत आणि आता या आठवड्यात कोण नॉमिनेट होतं, घराबाहेर जातं हे सुद्धा पाहावं लागणार आहे। पण मात्र या घरामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा कलाकार किंवा सदस्य त्याचं नाव म्हणजे सूरज चव्हाण। आता सूरज चव्हाण हा बिग बॉस मध्ये आल्यापासून ते आत्तापर्यंत फक्त सूरज चव्हाणची चर्चा बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे। कारण की अतिशय सर्वसामान्य घरातून आलेलं एक नेतृत्व आहे, एक कलाकार आहे आणि लोकांनी अक्षरशः सूरज चव्हाणला डोक्यावर देखील घेतलेला आहे। कारण की त्याचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे, काय आहे, त्याचं बोलणं, त्याचं राहणं, त्या घरामध्ये इतर सदस्यांसोबत वागणं यामुळे अनेकांना कौतुक देखील वाटतंय। कारण की तो ज्या पद्धतीनं वागतो, त्याला सांगितलेलं जे ते काम आहे तो करतो, त्यामुळे अनेकांची मन सूरज चव्हाणनं जिंकलेली आहेत। आता या सूरज चव्हाणला मोठमोठी ऑफर सुद्धा येऊ लागली आहेत। या अगोदर त्याचा एक चित्रपटामध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं। तो चित्रपट सुद्धा बिग बॉस संपल्यानंतर मोठ्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित सुद्धा होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा सूरज चव्हाणची झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण मात्र आता सूरज चव्हाणसाठी एक मोठी ऑफर आणली आहे, ती म्हणजे गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे यांनी। उत्कर्ष शिंदे यांनी सांगितलंय की शिंदेशाही परिवाराकडून सूरज चव्हाणसाठी एक गाणं गायलं जाईल आणि त्या गाण्यामध्ये सूरज चव्हाण हा अभिनय करेल। आता शिंदेशाही परिवारामध्ये आनंद शिंदे असतील, उत्कर्ष शिंदे असतील, आदर्श शिंदे असतील, यांची गाणी अगदी सुपर डुपर हिट असतात आणि मग त्यांच्या गाण्यावर जर सूरज चव्हाणला अभिनय करण्याची किंवा कलाकारी सादर करण्याची संधी मिळाली तर नक्कीच सूरज चव्हाणचं नाव हे अगदी आणखी मोठं होईल आणि त्याच्यासाठी ही सगळ्यात मोठी संधी सुद्धा असू शकते। कारण की सहजासहजी कोणाला एवढ्या मोठ्या लेवलला काम करण्याची संधी मिळत नाही। पण मात्र सूरज चव्हाणचा जो काही प्रवास आहे, जो टिकटॉक पासून सुरू झाला, नंतर इंस्टाग्राम, यूट्यूबवर आला आणि आता तो थेट बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचलाय आणि आता बिग बॉसच्या घरामधून थेट मोठमोठ्या सिनेमागृहामध्ये आणि आता उत्कर्ष शिंदे यांनी दिलेल्या संधीमधून सूरज चव्हाणला एक मोठी संधी सुद्धा मिळणार आहे। ज्या पद्धतीनं सूरज आता एक एक पाऊल पुढे टाकतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।